नमस्कार. आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण लाडकी बहीण योजनेच्या जुलैच्या आणि ऑगस्टच्या हप्त्या संदर्भातील माहिती या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता हा बऱ्याच दिवसापासून वितरित करण्यात आलेला नाही आणि तर हा हप्ता ऑगस्टच्या 15 ते 17 तारखेपर्यंत वाटप होण्याची शक्यता होती आणि या हप्ता वाटपासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडून एक जी.आर. सुद्धा जारी करण्यात आलेला होता आणि या जी.आर. मध्ये 319 कोटी रुपये हे मंजूर सुद्धा करण्यात आलेले होते. पण तरीही अद्याप हा हप्ता वितरित करण्यात आलेला नाही. तर लाडकी बहीण योजनेच्या महिला या हप्त्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. तर भरपूर महिलांकडून विचारणा सुद्धा होत आहे की आता हा हप्ता कधी मिळणार आहे आणि आता जुलै आणि ऑगस्ट हे दोन्ही हप्ते एकत्र 3,000 रुपये येणार आहे का आणि त्याचबरोबर रक्षाबंधन निमित्त काही गिफ्ट सुद्धा देण्यात येणार आहे काय. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या जुलैच्या हप्त्याचे वाटप करण्याकरिता महाराष्ट्र शासनाकडून 12 ऑगस्ट रोजी एक जी.आर. जारी करण्यात आलेला होता व या जी.आर. मध्ये 319 कोटी रुपये हे या लाडकी बहीण योजनेच्या महिलांना जुलैच्या हप्त्याचे वाटप करण्याकरिता मंजूर करण्यात आलेले होते आणि जवळपास 15 ते 17 तारखेच्या दरम्यान जुलैचा हप्ता हा वाटप होईल अशी अपेक्षा ही होती. पण आता तो जी.आर. मात्र डिलीट करण्यात आलेला आहे आणि जी रक्कम मंजूर करण्यात आलेली होती ती सुद्धा आता रद्द करण्यात आलेली आहे आणि म्हणून या हप्ता वितरणाला उशीर होत आहे. तर आता लाडकी बहीण योजनेच्या जुलैच्या हप्ता वितरणासाठी लवकरच एक नवीन दुसरा जी.आर. येईल आणि त्यामध्ये निधी मंजूर करण्यात येईल आणि त्यानंतर हे हप्ता वाटप करण्यात येईल. तर यामध्ये साधारणतः 25 ते 28 तारखेच्या दरम्यान हे लाडकी बहीण योजनेच्या महिलांना जुलै महिन्याचे पैसे येण्याची शक्यता आहे. तर आता बघा, भरपूर महिलांकडून आम्हाला विचारणा होत आहे की आता या जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्र 3,000 रुपये येणार आहे काय. तर बघा, जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही हप्त्याचे वाटप 3,000 रुपये एकत्र येईल की नाही याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती नाही. परंतु जुलैच्या हप्त्याचे वाटप करण्याकरिता अगोदरच उशीर झालेला आहे आणि आता जवळच रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधन असल्यामुळे रक्षाबंधनचे गिफ्ट म्हणून शासनाकडून जुलै व ऑगस्ट या दोन्ही हप्त्याचे 3,000 रुपये एकत्र देण्यात येऊ शकते असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पण याबद्दल अधिकृत माहिती आलेली नाही आहे. पण याबद्दल जेव्हा अधिकृत माहिती येईल तेव्हा आपल्या चॅनलवर व्हिडिओ नक्कीच येणार आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि ही माहिती तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर नक्की करा. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.